नमस्कार. आता आपण बघणार आहोत वेगवेगळ्या अन्न शिजवण्याच्या पद्धती, ज्याला मेथड्स ऑफ कुकिंग म्हणतात. आता कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंट स्कूल किंवा केटरिंग कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं किंवा ह्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्यातली नावं जी आहेत ती इंग्लिश आहेत. टर्मिनॉलॉजीज म्हणू शकतो किंवा या गोष्टी या सगळ्या इंग्लिश आहेत. त्यामुळे आपण इंग्लिश शब्द आणि त्यातलं मराठी आपण जे शब्द त्याच्यासाठी बोलीभाषेत वापरतो हे दोन्ही आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आपण अन्न शिजवतो का हे आपण पहिल्यांदा बघितलं की ते पचायला सोपं गेलं पाहिजे, ते रुचकर झालं पाहिजे, ते बघायलासुद्धा आकर्षक वाटलं पाहिजे. या बऱ्याच गोष्टींसाठी आपण अन्न शिजवत असतो. तर हे वेगवेगळ्या पद्धती आहेत या अन्न शिजवायच्या, त्या आपण बघूया आता एक एक. त्याला थोडंफार एक मदत मिळावी म्हणून आपण व्हिज्युअल एड म्हणून काही फोटोज पण त्याच्याबरोबर बघणार आहोत, ज्याच्याबरोबर मी तुम्हाला त्याची माहिती देत जाईल. आता पहिली जी पद्धत आहे अन्न शिजवण्याची ती आहे बॉइलिंग, ज्याला आपण उकळणे किंवा उकडणे म्हणतो मराठीमध्ये. पाणी गरम करून ते उकळायला लागल्यावर त्याच्यात भाज्या किंवा मांस किंवा बाकी कुठलं आपल्या जे पदार्थ शिजवायचे ते शिजवणं याला आपण बॉइलिंग म्हणतो. ह्याच्यात माध्यम जे वापरलं जातं ते पाणी असतं आणि त्याचं टेम्परेचर तापमान जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअस ॲट सी लेवल असं पकडलं जातं. आता ह्याच्यात फरक कसा पडतो, जशी जशी आपली उंची वाढत जाते सी लेवलपासून, समुद्र सपाटीपासून आपण वर जाऊ लागतो, तसा तसा या पाण्याचा बॉइलिंग पॉईंट जो असतो, ज्या टेम्परेचरला तापमानाला पाणी उकळायला सुरुवात होते तो कमी होत जातो. जसं मुंबईत जर तुम्ही पाणी उकळत असाल तर ते कदाचित 100 डिग्री सेल्सिअसला उकळायला लागेल. पुण्यासारख्या ठिकाणी 97, 97.5 डिग्री सेल्सिअसला उकळायला लागेल. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी ते कदाचित 92 डिग्री सेल्सिअसलाच उकळायला लागेल. शिमल्यासारख्या ठिकाणी ते कदाचित 80 किंवा 75 डिग्रीला पण उकळायला लागेल. सो फक्त पाणी उकळायला लागलं म्हणजे त्याला एक विशिष्ट तापमान मिळालं आणि त्यात पदार्थ शिजतो असं नाही. शक्यतो आपण म्हणतो की बॉइलिंग वॉटर घ्यावं, पण कधी कधी म्हणजे जर कमी तापमानाला पाणी उकळायला लागत असेल तर ते जास्त वेळ शिजवावं लागतं, बराच वेळ. म्हणजे जिथं 15 ते 20 मिनिटात आपल्याकडं जर भात शिजत असेल तर जास्त उंचीवरच्या ठिकाणी त्याला कदाचित 20 मिनिटं 25 मिनिटं लागू शकतात. ह्याच गोष्टी ह्याच अडचणी चा तोडगा म्हणून ॲक्च्युली प्रेशर कुकर आपण जो घरी रोज वापरतो त्याचा शोध लावला गेला, कारण त्याच्यात प्रत्येक बारप्रमाणे त्याचं टेम्परेचर वाढत जातं, बार ऑफ प्रेशरप्रमाणे. पण हे बेसिक गोष्ट आहे की जी डाळ असेल, तांदूळ असतील, अजून भाज्या असतील, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडं अजूनही बॉईल केल्या जातात, उकडून घेतल्या जातात. ही अन्न शिजवण्याची झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे स्टीमिंग, ज्याला आपण वाफवणे म्हणतो. स्टीमिंग कुठं कुठं वापरलं जातं, तर स्टीमिंगचा उपयोग काय मेन म्हणजे वाफवण्याच्या वेळी, स्टीमिंगच्या वेळी हे मीडियम ही वाफ असते, माध्यम वाफेवर शिजवलं जातं आणि ह्याच्यात तापमान हे 100 डिग्रीपेक्षा खूप जास्त असतं. जसं की नॉर्मल प्रेशर कुकरमध्ये किंवा इडली स्टीमर आपण जे वापरतो त्याच्यात 120 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं तापमान जातं. एक बार प्रेशर जे युजली प्रेशर कुकरमध्ये असतं त्याच्यात 120 ते 125 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जातं. काही ठिकाणी ते 260 265 पण नेलं जाऊ शकतं गरजेप्रमाणे. पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जे आपण अन्नपदार्थ शिजवतो त्याचे जे स्टीमर्स असतात, जे कुकर असतात, त्याच्या साधारण 120 ते 125 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढवलं जातं. ह्याचा फरक कुठं पडतो, तर स्टीमिंगमध्ये जर तेवढं प्रेशर मेंटेन केलं असेल तर उकडण्यापेक्षा साधारण 1/3 वेळात 1/3 टाईममध्ये आपण तो पदार्थ शिजवू शकतो आणि त्याचं टेक्स्चर पण वेगळं मिळतं. जसं इडली किंवा ढोकळा हा लुसलुशीत बनतो आपण शिजवल्यानंतर, तो स्टीमिंगचा प्रकार असतो. स्टीमिंगचा इफेक्ट आपण ज्याला म्हणतो, प्रभाव असतो. हा एक झाला आता वाफवणे हा प्रकार. ह्याच्या पुढचं रोस्टिंग, ज्याला आपण भाजणे म्हणू शकतो. आगीवर डायरेक्ट भाजणं याला रोस्टिंग म्हणतात, ओपन फायरवरती, ज्याच्यामध्ये माध्यम वगैरे काही नसतं. ज्वाळा किंवा जी हवा गरम आहे त्याच्यावर हे भाजलं जातं. साधारणपणे याच्यात जे तापमान मिळतं, टेम्परेचर मिळतं ते 200 ते 250 डिग्री सेल्सिअसपर्यंत मिळतं. आणि शक्यतो मांस शिजवताना ही टेक्निक वापरली जाते, कारण ते तेवढं जास्त असतं. म्हणजे त्याचं कोर टेम्परेचर अगदी आतपर्यंत त्याचं टेम्परेचर मांस शिजवण्यासाठी जे लागतं ते साधारण 70 ते 75 डिग्री सेल्सिअस लागतं काही सेकंदसाठी किंवा कधी मिनिटांसाठी. तेवढं टेम्परेचर मिळण्यासाठी या गोष्टीचा वापर केला जातो.
ही झालं रोस्टिंग, म्हणजे आपण रोस्टेड पापड किंवा ह्या गोष्टी पण वापरतो ज्या ओपन फ्लेमवर आपण भाजून घेतलेल्या असतात. तर हा झाला रोस्टिंगचा प्रकार. पुढचा भाग आहे तो आहे ग्रिलिंगचा. ग्रिलिंगमध्ये एखादी जाळी किंवा तवा हा प्रकार माध्यम म्हणून वापरला जातो. धातूचा, मेटलमध्ये कुठंतरी येतं. त्यामुळं ओपन फ्लेम आणि याच्यामध्ये पुन्हा फरक पडतो. जो माध्यम आपण जे वापरतोय धातूचं, त्याच्या टेम्परेचरवर आपण पदार्थ शिजवत असतो शक्यतो. ह्याच्यामध्ये आपलं तापमान जे आहे शिजवण्याचं ते साधारण 200-220पासून ते 360 डिग्री सेल्सिअसमध्ये पण जाऊ शकतं, की ज्याच्यामुळं आता रोस्टिंग, ग्रिलिंग किंवा फ्राईंग या आपण ज्या पुढच्या पद्धती बघणार आहे ह्याच्यात एक इफेक्ट होतो. ह्या जास्त तापमानात हायर टेम्परेचर्स मिलार्ड रिॲक्शन नावाचा एक प्रकार असतो, की ज्याच्यामुळं कॅरॅमलायझेशन होतं, प्रोटीन ब्रेक्स होतात, फॅट्स ब्रेक होतात. अशा बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यात टेक्निकली होत असतात, जे आपण जसे जसे आपण पुढच्या रेसिपीज बघत जाऊ किंवा पाककृती बघत जाऊ त्यावेळी मी याचा तुम्हाला संदर्भ देत जाईन, रेफरन्स देत जाईन, की आपण हे कुठंतरी ही टेक्निक बघितली ती आपण शिजवण्याची. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण या जास्त तापमान मिळणाऱ्या गोष्टी आपण वापरलेल्या असतात. जसे ग्रिलिंग आहे. ग्रिल आणि रोस्टिंग बऱ्याचशा वेळा आदलाबदली केली जाते, इंटरचेंजेबल टर्मिनॉलॉजी त्याची वापरली जाते, पण तसं नाही आहे. रोस्टिंग आणि ग्रिलिंगमध्ये थोडा फरक आहे जो मी आत्ता सांगितला तुम्हाला. ह्याच्या पुढचं एक आहे बेकिंग. बेकिंगसाठी मराठीत शक्यतो तसं कुठला शब्द नाही आहे. आपण बऱ्याचशा शेकडो वर्षापासून भट्ट्या नक्की वापरतो आहे. आता ही जशी आहे एक ट्रेडिशनल अवन ज्याला म्हणतो, ही पण एक भट्टी आहे. हा पण एक ट्रेडिशनल अवन आहे ज्याला आपण तंदूर म्हणतो. सो ब्रेड बनवण्यापासून, पाव बनवण्यापासून, पिझ्झा बनवण्यापासून ते तंदुरी रोटी बनवण्यापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी आपण बेकिंग या गोष्टीचा वापर करतो, ज्याच्यात मीडियम ही गरम हवा असते. ह्याचं टेम्परेचर आता जसे कमर्शियल इलेक्ट्रिकल अवन्स आले तेव्हापासून ते कंट्रोल करणं खूप सोपं झालेलं आहे. पण शक्यतो असे ट्रेडिशनल अवन्समध्ये पण शेकडो हजारो वर्षापासून आपण अन्न शिजवत आलेलो आहे. ह्याच्यात साधारण आपल्याला तापमान मिळतं ते 160 ते 300-350 डिग्री. कुठली आग आपण वापरतोय, लाकूड जाळतोय, कोळसा जाळतोय का गॅस फ्लेम आहे, ह्याच्यावर आजकाल ते टेम्परेचर आपण बदलत असतो किंवा त्याचा योग्य वापर करून घेत असतो. पण हे झालं बेकिंग, जे एक कुकिंग मेथड आहे. पुढची आपण पद्धती बघतोय ती म्हणजे तळणे. आता तळणे याच्यात माध्यम वापरलं जातं फॅट्स. याच्यात तेल असेल, तूप असेल, ॲनिमल फॅट्स असतील, वेगवेगळ्या आपल्या क्विझिन्सप्रमाणे वेगवेगळे मीडियम्स बदलत जातात. आता हे जे आपण वेगवेगळी तेलं वापरतो, तुपं वापरतो किंवा बटर, लोणी असेल किंवा ॲनिमल फॅट्स असतील, आपण जे वापरतो त्याच्यात कुकिंग करायचं प्रत्येकाचं टेम्परेचर वेगळं असतं. आता जसं ते काही तेलं असतात ज्यांचं स्मोकिंग पॉईंट म्हणजे जिथं ज्या टेम्परेचरला, ज्या तापमानाला तेल एवढं गरम होतं की त्यातनं धूर यायला चालू होतं, या तापमानाच्या खालीच आपल्याला कायम कुकिंग मेंटेन करायचं असतं. कारण त्यानं एकदा स्मोकिंग पॉईंट गाठला तेलानं की त्याचे ब्रेकडाऊन चालू होतं, ते विघटन चालू होतं तेलाचं, आणि आपल्याला त्याच्या खालच्या टेम्परेचरमध्ये कुकिंग केलं तरच आपल्याला पाहिजे ते टेक्स्चर आणि चव येते, नाहीतर ती चव पण बिघडते. आता जसं काही तेल आहे ज्यांचं स्मोकिंग पॉईंट 220 ते 200-250 डिग्री सेल्सिअसच्या वरती आहे. काही आता जसं बटर असेल 160-170ला त्यातनं धूर यायला चालू होतो. असं वेगवेगळ्या मीडियमचं वेगवेगळं स्मोकिंग पॉईंट किंवा जे कुकिंग टेम्परेचर आहे ते आपण मेंटेन करायचं असतं, जे प्रत्येक ठिकाणी जसं आपला वापर येईल तसं मी तुम्हाला सजेस्ट करत जाईन. ह्याच्यात तुमचं टेक्स्चर बदलतं, म्हणजे पदार्थाचं जे टेक्स्चर आपल्याला पाहिजे असतं ते पण बदलत असतं. त्याचा खुसखुशीतपणा, कुरकुरीतपणा येणं हा जो प्रकार असतो हा तळण्यातनं आपल्याला मिळतो. कारण ते टेम्परेचर आपण जरी अवन किंवा ग्रिलिंगसारखं घेतलं असलं तरी त्याचं मीडियम आपण बदलतो आहे, त्याच्यात माध्यम बदलतो आहे, त्यामुळं हा टेक्स्चरमधला फरक पण पडत जातो. आता फ्राईंग म्हटल्यावर फक्त आपल्यासमोर येतं कढईत तळणं, जे आपण डीप फ्राईंग म्हणतो. अजून पण काही प्रकार आहेत, जसं स्टर फ्राईंग वापरलं जातं, सॉतेइंग पण वापरलं जातं, पॅन फ्राईंग वापरलं जातं. म्हणजे आपल्याकडं रोजच्या आपण एक टर्म वापरतो, एक शब्द वापरतो, फ्राईंग पॅन. बरेचसे लोक फ्राय पॅन पण म्हणतात, फ्राईंग पॅन पण म्हणत नाही. फ्राईंग पॅन हे इथपासनं ॲक्च्युली वेगवेगळ्या क्विझिन्समध्ये वापरायला सुरुवात झाली. तळण्यासाठी शॅलो फ्राईंग म्हणतो आपण, त्या प्रकारच्या तळण्यासाठी ही या टाईपची भांडी वापरलेली जातात, ज्याला आपण फ्राईंग पॅन्स म्हणतो. आणि पॅन फ्राईड आयटम्स हा एक वेगळा ती शिजवायची एक पद्धत झाली.
आता काही वेळा आपण हे इंडिपेंडेंटली वापरतो, फक्त एक पद्धत कुठली तरी वापरतो, कधी कधी 2-3 पद्धती एकत्र पण वापरत असतो. जसं की आपण काही पदार्थ आधी उकडून घेतलेले असतात, मग आपण तळून घेतो, काही वाफवून घेतो मग तळून घेतो, काही तळलेले पदार्थ नंतर ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. हे असे 2-3 पद्धती पण एकावेळी वापरल्या जातात, किंवा वेगवेगळ्या पद्धतींचं कॉम्बिनेशन करून वापरलं जातं, वेगवेगळे चवी घ्यायला, टेक्स्चर्स द्यायला, कलर द्यायला. आणि ह्या पद्धतीनं आपण शक्यतो मेन या गोष्टी आहेत. आता या गोष्टी सोडून पण केटरिंग कॉलेज हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जातं, त्याप्रमाणे पोचिंग आहे, ब्रेझिंग आहे, स्ट्यूविंग आहे, ब्रॉयलिंग आहे, सिमरिंग आहे, अशा पण वेगवेगळ्या पद्धती आहे. आपण जसं आपण जे वेगवेगळी क्विझिन्स आहेत, वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, जे आपण बघत जाऊ, तशा त्या गोष्टी पण सांगत जाऊ आपण. पण ह्या मूळ पद्धती आहेत अन्न शिजवण्याच्या, मेथड्स ऑफ कुकिंग, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळी माध्यमं वापरून आपण शक्यतो अन्न शिजवत असतो. आशा करतो की ह्यामुळं आपल्याला बरीच माहिती मिळाली असेल किंवा काही डाऊट्स पण क्लिअर झाले असतील. आणि बघू आता पुढच्या व्हिडिओजमध्ये ह्याच्या पुढची पण आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया.